रामसर दर्जा प्राप्त असलेल्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये या ठिकाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरला जे तर 2 ते 3 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे तर ते कमळांची फुलं जे तर उमलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर हजारोच्या संख्येने हे फुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य असेल किंवा धरणाच्या परिसराला जे तर ते कमळ पुष्पाचा साथ चढल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात रंगीबेरंगी जे पक्षी तर ते सुद्धा या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी जर बघितलं तर वन्यजीव विभागाच्या वतीने हे कमळ पुष्प पाहण्यासाठी या ठिकाणी बोटीची व्यवस्था असेल किंवा गाईडची व्यवस्था जी तर ती करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी पर्यटकांनी येऊन आणि या ठिकाणी जे कमळ पुष्प जे आहे तर या ठिकाणी निरीक्षणाचा या ठिकाणी येऊन त्यांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी वन्यजीव विभागाच्या वतीने पर्यटकांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. उमेश पारीख, टीव्ही 9 मराठी, नांदूर मधमेश्वर, नाशिक.